दिस इज योर कैप्टन स्पीकिंग। आज की फ्लाइट में आप सबका स्वागत है। हमारा क्रू आपका बहुत ख्याल रखेगा, लेकिन आपसे एक निवेदन है कि अपनी चोली टाइटली बांध लें ताकि दिल बाहर ना गिर जाए। एकदाची फाटा गेली आपली. थोड्या दिवसापासून जे आपण प्लॅन करतोय, फायनली आज तो दिवस आलाय. हो, एक दिवस वाट बघत होतो, फायनली डन. वाटलं नव्हतं की हा पण दिवस येईल लाईफमध्ये कधी. खरंय. एक फ्रेंड वरून, बेस्ट फ्रेंड वरून आज लाईफ पार्टनर. तर आम्ही ऑफिसमध्ये भेटलेलो पहिल्यांदा, आणि मग त्याच्यानंतर आम्ही असंच ॲज अ फ्रेंड होतो. नंतर मग आमचं बोलणं वगैरे वाढलं, त्याच्यामुळे आम्ही बेस्ट फ्रेंड झालो. आणि त्याच्यानंतर आता बऱ्याच वर्षाच्या गॅप नंतर आता आम्ही गेल्या वर्षभरात भेटलो, आणि आता आम्ही असा डिसिजन घेतला की आम्हाला लग्न करायचंय. फिलिंग तर म्हणजे असं सांगू नाही शकत आपण, पण ते एक्स्ट्रीम लेवलचे, म्हणजे ते आम्ही एक्सप्रेस पण नाही करू शकत अशी ती फिलिंग आहे. कारण का आम्ही ह्या सगळ्या गोष्टीसाठी बराच काळ थांबलोय. आता काळ थांबलोही बोलू शकतोय, किंवा काळ गेलाय, काळ बघितलाय, आणि खूप म्हणजे बोलतात ना, गोष्टी घडत गेल्यात, झाल्यात, आणि आता तो दिवस आलाय फायनली. माझ्या आई वडिलांबद्दल तर बोलूच नाही शकत, कारण का मी घरात लाडकी आहे. माझ्या घरात मी 7 भावांमध्ये एकटीच बहीण आहे, आणि माझ्या आई वडिलांची तर मी बोलतात ना, माझ्या भावापेक्षा पण माझे लाड झालेले आहेत. इतकं म्हणजे पप्पांनी सकाळी मागितलेली गोष्ट संध्याकाळी दिलेली आहे, एवढं आहे. कुठच्या गोष्टीला नाही बोलले कधीच. मम्मीचं पण तसंच होतं, कधीच नाही बोलली कशाला. जे बोलली ते सगळं दिलेलं आहे. सारख्या राहतो, मम्मी हे कर, मम्मी हे नको करू, मम्मी हे घाल. माझा भाऊ पण खूप सपोर्टिव्ह आहे. माझ्यापेक्षा लहान आहे तो, पण भरपूर समजूतदार आहे. कुठच्या गोष्टीला मला कधी आजपर्यंत तो उलटं बोलला नाही. दीदी तू अशीच आहे, तसं कधीच नाही. म्हणजे उलटं हे बोलणं माहीतच नाही. मी जरी त्याला काही बोलली उलटं, किंवा मी त्याला ओरडली, तरी पण शांतपणे ऐकून घेणारा असं त्याचा स्वभाव आहे. आणि खूप मारामारी करायचो आम्ही, खूप असं मला मारायची ती. आणि एक अशी आहे की मम्मी आम्हाला मारत असताना, तिला मम्मी कधी मारत असली तर मी तिला मम्मीला हे करायचो, पण मला कधी मार पडत असताना
ती थांबायची नाही. मला पडायचा मार असा. मम्मी पप्पांनी पण कधीच कुठच्या गोष्टीला मला नाही नाही बोलले. पप्पांना वगैरे सोडून किंवा मम्मी तरी माझी पिकनिक वगैरे अशी कुठे कुठे बाहेर आउटिंग वगैरे करते, पण पप्पा आमचे कधीच कुठे नाही आणि आम्हाला सोडून ते कधीच कुठे राहिलेले नाहीत ना, आम्ही कुठे राहतो असं. त्याच्यामुळे मी इतक्या वर्षामध्ये मी कधीच बाहेर कुठेच राहिलेली नाहीये आणि अचानक आता घरातून निघायचे तर थोडं जडच आहे. त्यांना पण जड आहे आणि मला पण जड आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, पण तरी पण आई वडिलांबरोबरचं ते बॉन्डिंग आणि जे आहे ते बोलू नाही शकत असं सगळं. लग्नाला येऊन एक्साइटमेंट तर म्हणजे अनएक्सपेक्टेड, म्हणजे बोलतात ना एक्साइटमेंट ही सांगू नाही शकत शब्दात. नेक्स्ट लेवलची या दिवसासाठी म्हणजे बोलतात ना आपण जे धावपळ करत होतो, फायनली तो दिवस आज आलाय. तूने दारा जो प्रीत का डोरा, मनवा बैरी रहा ना ये मोरा, बदला ना था ये किस्मत का फेरा, जब तक तू ना था तारा मोरा, मोरी रत्तियों से छूटा तेरा, तूने मुस्कानों को यूं बिखेरा, मैं था भटका न मोरा बसेरा, तोहरी सांसों में घर है मेरा. तिला एकच बोललं की ती माझी बोलतात ना प्रपोज, आता इन द सेन्स प्रपोज कसं तर करू तिला तेही मला कळत नाही, कारण का हे प्रपोज वगैरे मला कधी जमलं नाही आणि नाही तिला जमलंय. तर एवढंच बोलेल, तू जे आहेस ते खूप आहेत माझ्यासाठी आणि आय लव्ह यू सो मच. तोरे नाम का मोहे धागा डाल दे, तू ले जा मोहे, मोहे जाना है संग तोरे, तोरे नाम का मोहे धागा डाल दे, तू ले जा मोहे. तो बघ ध्रुव होता